नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज आपण विविध पक्ष पाहतो. भारतीय जनता पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष आहेत, शिवसेनेचे 2 पक्ष आहेत, मनसे आहे, काँग्रेस आहे. हे सगळे प्रमुख पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. पण यामध्ये सातत्याने गेल्या काही वर्षात झालेलं राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग पडले, शिवसेनेचे 2 भाग तयार झाले. आणि त्याच्यामध्ये मग आपण पाहिलं मागच्या निवडणुकीत, पालिकेच्या निवडणुकीत प्रामुख्याने, की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा पक्ष म्हणजे शिवसेना, उभाटा आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत या दृष्टीने खूप चर्चा झाली. ते एकत्र आले, एकत्र निवडणुका लढवल्या. त्यांना बऱ्यापैकी यश मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळालं, सगळ्या महानगरपालिकात मिळालं नाही. पण जी त्यांची इच्छा होती, जे त्यांचं टार्गेट होतं, ते त्यांनी यशस्वी केलं. आणि त्यावेळेला काय चर्चा होती की हे 2 पक्ष एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राचं भलं होणं. कारण आजकाल मीडियामध्येही चर्चा सातत्याने केली जाते. विशेषतः भाजपा सत्तेवर आला, त्यांचे कोणी इतर सहकारी पक्षांच्या माध्यमातून, तर महाराष्ट्राचं भलं होणार नाही, ते नुकसान होईल किंवा महाराष्ट्र मागे फेकला जाईल, अशा पद्धतीच्या टिप्पण्या केल्या जातात. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राचं हित होईल, मराठी माणसाचं हित होईल. मराठी माणूस जो आहे त्याच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. हे दोन्ही बंधू एकत्र आले, त्यांना निवडून द्या, नाहीतर तुमची शेवटची निवडणूक. हे 2 बंधू एकत्र आले तरच मराठी महापौर होईल. हे सगळे अनेक दावे केले गेले आणि त्यातून चित्र असं गेलं की हे 2 बंधू एकत्र येणं म्हणजेच महाराष्ट्र टिकणं. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण जे आहे ते टिकलं कोणामुळे? त्या 2 बंधूंनी एकत्र आले तरच टिकेल, नाहीतर ते होणार नाही. त्यामुळे सातत्याने मीडियात ही चर्चा केली गेली की 2 बंधूंनी एकत्र यायला पाहिजे, तरच ते महाराष्ट्राचं मराठीपण टिकेल, मराठी माणूस टिकेल, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जाणार नाही, मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. यासाठी 2 बंधूंनी एकत्र यायला पाहिजे. तशाच पद्धतीचं भावना जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आता आहे. म्हणजे ती आत्ता भावना तयार झालेली, याआधी नव्हती. अजित पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि त्यानंतर अनेकांना आता वाटायला लागलेलं की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे. आणि ती भावना असू शकते, त्यात काय चुकीचं नाही. कार्यकर्त्यांना वाटू शकतं की सगळ्यांनी एकत्र यावं. आता अर्थात त्यातला मूळ जो अडथळा आहे तो म्हणजे कोणी कोणामध्ये विलीन व्हायचं. एकत्र यायचंच आहे, पण शरद पवारांच्या पक्षाच्या अंतर्गत किंवा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या पक्षाने यायचं, की सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाच्या गटनेत्या आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांचा पक्ष येणार, हा प्रश्न मुळात आहे. त्यामुळे स्वप्न सगळ्यांचीच आहेत की एकत्र यावं. अगदी प्रत्येकाला हृदयापासून वाटतंय ती एकत्र यावं, पण तसं होणं शक्य नाही आहे. ते होण्यासाठी यापैकी एक तर पर्याय निवडला पाहिजे, जे आत्ता 2 पर्याय सांगितले त्यापैकी. आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा अशी अपेक्षा व्यक्त केली की दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, तरच महाराष्ट्राचं भलं होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. आता अर्थात सयाजी शिंदे काय राजकारणी नाहीत, ते एक अभिनेते आहेत, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. पण त्यांची कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक जवळीक असेल, चांगले संबंध असू शकतात शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत, आणि त्यामुळे त्यांना ते वाटत असेल. जसं सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटतं तसंच त्यांना वाटत असेल. पण त्यातून सांगण्याचा काय प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं भलं होईल. आता महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी जर दोघांनी एकत्र येणं आवश्यक आहे, कोणत्याही 2 बंधूंनी एकत्र येणं, 2 पक्षांनी एकत्र येणं, तर मग ते एकत्र होतेच. आधी अजित पवार, शरद पवार एकत्रच होते 2023पर्यंत. ठाकरे बंधू तर किती वर्ष एकमेकापासून दूर होते, ते आत्ता एकत्र आले 20-1 वर्षांनी. त्याच्या आधी ते वेगळेच होते. ते वेगळे झाल्यामुळे महाराष्ट्राचं काही नुकसान झालं नाही किंवा त्यांच्या पक्षाचा जे काही फायदा व्हायचा तोही फायदा झाला नाही वेगळे होऊन, किंवा एकत्र आल्यामुळे खूप मोठा फायदा झाला असंही नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार वेगळे झाले त्याच्यामागची कारणं वेगळी होती. त्यांना वाटत नव्हतं की महाराष्ट्राचं भलं व्हावं, तर वाटतच होतं. पण शरद पवारांबरोबर राहिलो तरच महाराष्ट्राचं भलं होईल असं त्यांना काही वाटलं नाही, त्यामुळे ते वेगळे झाले. आणि ते वेगळे होऊन त्यांनी स्वतःचे 41 आमदारही निवडून आणले 2024ला. त्यामुळे महाराष्ट्राचं भलं होईल 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन किंवा 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन, असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत नाही.
महाराष्ट्रातल्या जनतेला याच्याशी काही देणं घेणं नाही. दोन कुटुंब एकत्र यावीत, त्यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत, जो काय दुरावा झालेला आहे तो मिटावा, असं जनतेला अजिबात म्हणजे वाटत असलं काही कार्यकर्त्यांना वाटत असेल, पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं भलं होईल, महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी व्हायला पाहिजे असा विचार करण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असेल, पण सर्वसामान्यांनी तो विचार का करावा? का करतील लोक? लोकांच्या दृष्टीने दोन पक्ष वेगळे झाले, दोघांनाही लोकांनी मतं दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधली ठाकरे बंधू वेगळे झाले, दोघांनाही वेगळी मतं दिली. किंबहुना राज ठाकरेंना चांगले आमदारसुद्धा निवडून दिले त्या काळामध्ये, ते वेगळे झालेले असताना सुद्धा 13 आमदार त्यांना निवडून दिले, 27 नगरसेवक निवडून दिले. हे लोकांना काय याच्याशी देणं घेणं नाही की कोण एकत्र यावं, त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचं भलं होईल, आपलं भलं होईल, मराठी माणसाचं भलं होईल. तो फक्त मीडियामधला एक चर्चेचा विषय असू शकतो. त्यामुळे सयाजी शिंदे यांनी हे मत जे व्यक्त केलेलं आहे, दोन पक्ष एकत्र यावेत, हे आता अजित पवार निघून गेल्यामुळे अर्थातच सगळ्यांमध्ये एक दुःखाची भावना आहे, प्रचंड वेदना आहे सगळ्यांमध्ये. अचानक असा उमदा नेता जो आहे तो निघून गेला, आणि तो निघून गेल्यानंतर आज मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार हे अनुभवी आहेत, म्हणून त्यांनी शरद पवारांसोबत जावं आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र यावी अशी इच्छा काही जणांना असेल. पण शेवटी अजित पवारांची इच्छा काय होती, तीच इच्छा पुढे ठेवायची आहे का, त्याच वाटेवर वाटचाल करायची आहे का, हे सुनेत्रा पवार ठरवणार आहेत, त्यांच्यासोबतचे नेते ठरवणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं भलं वगैरे काय व्हायचंय ते लोक ठरवणार आहेत, महाराष्ट्राचं भलं काय करायचंय. आणि लोकांनी 2024ला अजित पवारांच्या पक्षाला भरभरून मतं दिली, शरद पवारांच्या पक्षाला दिली नाहीत. त्यामुळे लोकांना काही अपेक्षा नव्हती दोन्ही पक्ष एकत्र यावेत आणि त्यातून महाराष्ट्राचं भलं व्हावं. तेव्हा हा जो काही सगळा मीडियामध्ये फक्त चर्चेचा विषय असतो की दोन पक्षांनी एकत्र यावं, त्याला भावनिक एक किनार द्यावी, जसं दोन बंधू एकत्र आले त्याला भावनिक टच देण्यात आला, तसं या दोन पक्षांचं एकत्रीकरण व्हावं, विलिनीकरण व्हावं, हे सगळं मीडियात चर्चा असते. प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये ते कशा पद्धतीने होईल, त्यासाठी सगळी गणितं जुळतील का, हे सगळं पाहिलं जाईल. आणि लोकांना तर त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. तुम्ही एकत्र आलात तरी लोक मत देणार आहेत, एकत्र आला नाहीत तरी लोक मत देणार आहेत. एकत्र असतानाही राष्ट्रवादी एकत्रित होती तेव्हाही त्यांना 54 आमदार निवडून आणता आले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तरी त्यांना काय फार मोठा फरक पाडता आला नाही. आणि ते एकत्र आलेच असते तर ते विधानसभेत आले असते तर कदाचित काहीतरी वेगळं चित्रही पाहायला मिळालं असतं, पण तिथे ते एकत्र आले नाही, ते फक्त मुंबईपुरते एकत्र आले. त्यामुळे लोकांना हे कळत असतं की प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी एकत्र येतो, दूर जातो, आणि त्यातून आपल्या हाती काही नाही आहे किंवा आपल्याला काही त्याच्यातून मिळणार नाही. त्यामुळे लोकसुद्धा त्या दृष्टीनेच विचार करतात आणि त्यातून मतदान करतात, आणि त्या पक्षांना जे जे काही त्यांच्या नशिबात लिहिलेलं आहे ते त्यांना प्राप्त होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावा, त्यातून महाराष्ट्राचं भलं व्हावं असं एक भावनिक कोणाला वाटू शकतं, पण तसं प्रत्यक्षात नाही आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.